सर पुढे बोलूया. तुम्ही याच्याबद्दल माहिती का नाही दिली? मोबाईल मागे मोबाईल मागे. प्रमुख दोन नेते बसले होते त्यामुळे काय प्रश्न येत नाही. पण यांना माहिती होती असं म्हणताय तुम्ही, म्हणता की तुम्हाला माहित नाही नेमकं कोणाचं कोणाची चूक झालेली आहे. एकमेकाचे कायमचे दुश्मन आहे. पण यांची भूमिका महाविकास आम्ही दोघं माझा एक प्रश्न त्यांना एक प्रश्न आहे. त्यांचा होऊन द्या. एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो. बरोबर आहे. आज माझे कार्यकर्ते यांचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात पालकमंत्र्यांनी जी बैठक घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये अलायन्स करा. एकच विषय सांगतो मी. हे म्हणतात त्या गोष्टीचे मी सहमत आहे. माझी लढाई कोणाची झाली होती यांच्याशी. मी आणि अजितदादा गट एका घड्यावर चिन्हावर लढत होतो. हे सर्व करत असताना मग आमचे उमेदवार निवडून आले होते. त्या उमेदवार मग करणे असतील बाकीचे सगळे कांबळे वगैरे असतील यांची मतं ह्यांनी घेतली का हा प्रश्न आहे. आमचं आलं त्यांच्या बरोबर झालं होतं. एवढे ह्यांनी ती मतं घ्यायला नव्हती पाहिजे. ह्यांनी ती मतं आपल्या अधिकारातून घेतली असं माझं मत आहे. साहेब बोलले अगदी योग्य बोलले. हेच सांगतो मी पुन्हा पुन्हा महायुतीचे आमदार त्यांना ही भूमिका मान्यच नव्हती की महाविकास आघाडीच्या काँग्रेसला आणि तुम्ही जे शरद पवार गटाचे जे लोक आहेत त्यांना बरोबर घ्यायची भूमिकाच मान्य नव्हती. तुम्ही भाजपवासी झाल्याचा आरोप करताय. तुम्ही भाजपवासी झालेलो नाही, राहिलेलो आहे. तुमच्या पक्षाची आणि तुमची भूमिका वेगळी म्हणून ते म्हणताय. लोकशाही आहे, करू शकतात. शुभेच्छा.